एक वाईट टाकला ना, एकच बोल बरोबर, एकच बोल. मी काय केलं, एक बॉल. चल, एक चेंडूचा खेळ झाल्याने 2 धावा धावफलकावरती लागलेत. ओहो, चांगली गोलंदाजी, टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. 2 चेंडूचा खेळ झाल्याने 3 धावा धावफलकावरती लागले. संत गतीने आतापर्यंत सुरुवात टीम LNCC यज्ञशील व नवापूर या संघाची. तीन चेंडूचा खेळ झाल्याने 4 धावा धावफलकावरती लागले. यावेळेला हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिले. चेतनचं नाव घे. चला, चेतनदादा तांडेल यांचा आपण इथे यशोदीचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. चेतनदादा पाटील यांच्या शुभ हस्ताने तो सन्मान केला जाईल. चेतनदादा तांडेल, आपणास विनंती असेल आपण समोर यायचा आहे. आपला यशोदीचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. चेतनदादा पाटील या स्पर्धेचे सर्वेसर्वा यांच्या शुभ हस्ताने हा यशोदीचा सन्मान केला जातो. चेतनदादा तांडेल यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तर नंतरला मुकेश निजाई साहेब, आपणास देखील विनंती असेल, मुकेश निजाई साहेब आपण देखील पुढे यायचं. आपला देखील यशोदीचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. चेतनदादा पाटील यांच्या शुभ हस्ताने हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मुकेश निजाई साहेबांचा सन्मान, शुभ सन्मान. चला, मॅचच्या दिशेने वळूया, जिथे तनतला सुरेश पाटील साहेब. चला, सुरेश लक्ष्मण पाटील साहेब यांचा देखील आपण याच्या सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. चेतनदादा पाटील यांच्या शुभ हस्ताने तो सन्मान केला जातोय. सुरेश लक्ष्मण पाटील साहेब यांचा यशोदीचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. आलेल्या सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा मोरेगाव चॅनलच्या वतीनं सरचे स्वागत, हार्दिक स्वागत. चला, तदनंतरला ज्ञानेश्वर पाटील साहेब, आपणास देखील विनंती असेल आपण देखील पुढे यायचं. आपला देखील यशोदीचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. चेतनदादा पाटील यांच्या शुभ हस्ताने हा सन्मान, ज्ञानेश्वर पाटील साहेबांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय आपण. किरू पाटील यांच्या शुभ हस्ताने हा सन्मान आपण करतोय. ज्ञानेश्वर पाटील साहेबांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपल्या किरू पाटीलच्या शुभ हस्ताने केला जातोय. चला, मॅचच्या दिशेने वळूया, जिथे धावफलक 8 या आकड्यावरती पोहोचलंय. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने विश्वासच्या साथीने राज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला, फील द बीट. आपल्या स्टेजच्या बाजूला जो स्टॉल लावलाय, सोड्याचा स्टॉल आहे, तिथे मोजिटो वगैरे प्रकार, वेगवेगळ्या पद्धतीचे आपण सोड्याचे प्रकार पाहतो. तर सर्व विनंती असेल सर्व खेळाडूंनी किंवा प्रेक्षकांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. फील द बीट. ओहो, यावेळेस काय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फेकी चांगली धावचीच्या रूपामध्ये विश्वासला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद.
चला 1.5 चेंडूचा खेळ आणि फक्त 9 धावा 10 फलकावरती. टीम LNCC यज्ञेश 11 नामाबाई संघाचा खेळ चांगल्या दर्जाचा आतापर्यंत राहिलाय. सिद्धेश सकपाळ ॲज अ कॅप्टन टीम नामाबाईच्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये चांगली चमकदार कामगिरी करताना आपण त्याला खूप वर्षापासून पाहतोय. 1.5 चेंडूचा खेळ झाला आणि 9 धावा 10 फलकावरती लागलेत आणि 2 गड्याच्या मोबदल्यानंतरला राज अजून देखील खेळपट्टीवरती उभा आहे. राज जोपर्यंत खेळपट्टीवर उभा आहे ते मोठे फटके मारण्याची क्षमता ज्या खेळाडूकडे आहे चला इम्पॅक्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धनेश पाटील ज्याने सातत्याने आणि वारंवार क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपला वाढवला तो धनेश पाटील आता इन ॲक्शन आपण पाहणार आहोत. ओमकार कदम तंबूच्या आसराला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून की फॅक्टर इम्पॅक्ट टाकण्यासाठी धनेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओहो यावेळेलाच काय सक्सेसफुल डिलिव्हरी निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 2 संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 9 धावा. टीम LNCC यज्ञेश 11 डीजे. यावेळेस काय यावेळेला 3 खेळाडू फंबल चेंडू निघून गेलाय. सीमारेषा बाहेर चौकार. तीन क्षेत्ररक्षक फंबल झाले. तदनंतरला चेंडू मर्यादित क्षेत्रामध्ये चौकार. 4 धावा या बोनसच्या रूपामध्ये म्हणता येईल. 4 धावा ऍड झालेत. यावेळेस काय धनेश पाटील चांगला थ्रो चांगली फेकी. थर्ड अंपायर चेक केलं जाईल. टेक्निकल टीम व्यस्त असेल. धनेश पाटील जर विचार केला सातत्याने चर्चेचं नाव राहिलंय. या सकाळच्या 17 पासून क्षेत्ररक्षण करत असताना एक वेगळी छाप सोडली आपल्या क्षेत्ररक्षणाची. चला आदरणीय सन्माननीय नितीनदादा पाटील यांचे ते शुभागमन झालंय. त्यांचे देखील मोरेगाव चरणच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. तर आपणास विनंती सर आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय.
नक्कीच आपल्या सर्वांचे लाडके नितीनदादा पाटील यांचं इकडे आगमन झालं. त्यांचं देखील मोरेगाव चॅलेंजर्स पुरस्कृत मोरेगाव चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत असेल. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरोखरच आज आपण पाहतोय पाहुण्यांची मांदी आळी इकडे या मोरेगाव चॅलेंजर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला भेटते आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं आकर्षण आपल्याला पाहायला भेटते तर डान्सिंग अंपायर आपल्याला इकडे पाहायला भेटत आहेत. चला जास्त ॲग्रेशन मध्ये जाऊ नका कारण सामना तटीचा आहे सर्वांना माहिती आहे. परंतु लक्षात घ्यायचं आहे हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही क्षण टिपले जातात. तुमच्यासाठी यूट्यूबद्वारे इकडे आपण पाहतोय स्क्रीन देखील इकडे तुमच्यासाठी लावली गेलेली आहे. चला सामना बघतोय आणि आकर्षण आजचं आकर्षण आपल्याला डान्सिंग अंपायर सुद्धा इकडे उपलब्ध करून दिलं आहे. मोरेगाव चॅलेंजर्स संघाचं जेवढी आपण स्तुती करावी तेवढी कमी कारण आपण पाहतोय 2026चा चॅम्पियन्स आजच्या रात्रीमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटणार आहे. चला मॅच थोडीशी बोलतात ना ज्या पद्धतीने चाय गरम असते त्या पद्धतीने आता मॅच देखील गरम झालेली आहे. बोलतोय पुन्हा एकदा आमचे समालोचक साथी मित्र अनिकेत यांच्याकडे. अनिकेत ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला 2.3 चेंडूचा खेळ झाला आणि 16 धावा धापलकावरती लागलेत म्हणजे 15 चेंडूचा खेळ आणि 16 धावा धापलका म्हणजे चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले टीम नामा बॉईज. सिद्धेश सपकाळ आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केलेत. राज अजून देखील खेळपट्टीवरती आहे. ओहो यावेळेस काय आउट साईड ऑफ स्टंप उजव्या इष्टीच्या बाहेर पंचांनी त्याला वाईट घोषित केलं. चेंडू वळवण्याची क्षमता आहे गोलंदाजाकडे. दोन्ही दिशेने चेंडू वळवण्याची क्षमता सिद्धेश याच्याकडे आहे. सिद्धेश सपकाळ्याचं नामाबाई संघाचा कर्णधार म्हणून मैदानाच्या आतमध्ये खांद्याची जबाबदारी असेल आता संघाची. आता 3 मध्ये 8 खर्च केलेत म्हणजे येणारे 3 कशा रीतीने हाताळायचे. ओहो यावेळेस काय पुन्हा एकदा तेच चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दबावमध्ये स्पेशलाइज सर्व काही चित्र आपण सिद्धेशाचं पाहतोय. दबावमध्ये गोलंदाजी सातत्याने केली जाते. 18 धावा धावफलकावरती लागलेत म्हणजे विचार केला तर वैयक्तिक 3 धावा जास्त खर्च केलेत. एक्स्ट्रा धावा खर्च केलेत. अंकित गवास खोखोपट्टू आहेत चेंडूवरती येतील. चेंडू निघून जाईल डिक्लेअर्ड झोनमध्ये. एकेरी धाव खात्यामध्ये पुन्हा एकदा ॲड होईल. 2.4 चेंडूचा संपला खेळ आणि 19 धावा धावफलकावरती लागलेत. सिद्धेच्या षटकामध्ये थोडेसे धावा जास्त आलेत. पुन्हा एकदा तेच चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जास्त अतिरिक्त चेंडू जास्त आपण पाहतोय. 20 रन स्कोर कार्डवरती आतापर्यंत सिद्धेचा जर विचार केला तर 4 मध्ये 11 खर्च केलेत. 4 मध्ये 11 खर्च केलेत. हलक्या हाताने चेंडूला डिफेन्सिव्ह मोड. एकेरी धाव खात्यामध्ये ॲड 21. 2.5 चेंडूचा खेळ संपला. 21 धावा धावफलकामध्ये आणि 2 गडी तंबूच्या आसराला. अंतिम चेंडू असेल. आतापर्यंत 12 धावा खर्च केलेत सिद्धेश आणि राज. ओहो चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकाच्या अखेरीस 22 वरती 2. टीम LNCC यज्ञेश 11 नवापूर. सन्माननीय आपल्यासमोर जोडले गेलेत आमचे लहानपणीचे मित्र तसेच चांगले क्रिकेटर
नितीनजी हे देखील जोडले गेलेले आहेत. त्यांचा नक्कीच एक यथोचित सन्मान होणार आहे. मायेची शाल तदनंतर एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील इकडे गौरव करणार आहेत. गौरव करण्यासाठी मी सन्माननीय भाविकजी पाटील यांना विनंती करतो आपण यायचंय. चला केतनजी मेहर सर आपल्या हस्ते नितीनजी पाटील सर यांचा देखील यथोचित सन्मान होणार आहे. मायेची शाळ चला ओहो मोठा फटका राहुल बोश्रीकडून चुकी बाहेर जाणाऱ्या चेंडूची छेडखानी केली. पहा यथोचित सत्कार होतोय आमचे नितीन दादा. नक्कीच नितीन दादांचं म्हणावं तर आपल्या गावातील एकमेव खेळाडू आहे जो लेदर बॉल क्रिकेटमध्ये पहिल्यांदा सिलेक्ट झालेला खेळाडू आहे. लेदर बॉल देखील नितीन दादांनी खेळलेला आहे आणि ओव्हरआर्म क्रिकेटमधील देखील आमचे गुरुवर्य आहेत. मला घेऊन आज मी ज्या स्टेजवर आहे त्यासाठी नितीन दादा असेल, इंद्रकांतजी पाटील असतील, आमचे पाटील साहेब असतील, त्यांचं खूप सहकार्य आहे, मोलाचं सहकार्य आहे. नक्कीच आपण पाहतोय पहा हा भरघोस प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय मोरेगाव चॅलेंजर्सचा. आपण पाहू शकता या पूर्ण कॅमेरामॅनला विनंती असेल जर का ब्रेकमध्ये थोडंसं वेळ भेटलं तर नक्कीच पब्लिककडे सुद्धा एखादा कॅमेरा फिरवायचा आहे कारण हे सर्व चाहते आहेत मोरेगाव चॅलेंजर संघाचे आणि न्यामो बॉईज संघाचे. ओव्हर टू अनिकेत. यस 3.2 फुलटॉस चेंडूचा खरबूज समाचार करण्याचा प्रयत्न. रोहित जयस्वाल चेंडूवरती फेकी होईल तद्वार नीट धाव चेंडू होईल. 25 ऑलरेडी धावपलकामध्ये आहेत. 3 चेंडूचा खेळ ऑलरेडी बाकी. 3 चेंडू हेमलला चांगले हाताळावे लागतील. ओहो यावेळेस काय मोठा फटका मारण्याच्या मध्ये राज तंबूच्या आसराला विकेटचं पतन. आपण पाहतोय या मोरेगाव चॅलेंजर्स पुरस्कृत 2026 मध्ये एक डान्सिंग अंपायर देखील आपल्याला इकडे पाहायला भेटत आहेत. चला 3.4 चेंडूचा खेळ झाला. 25 धावपलक स्थिरावले. 2 चेंडू महत्वपूर्ण चेंडू असेल टीम LNCC यज्ञेश 11 नवापूर या संघासाठी आणि तितकेच महत्वाचे टीम न्यामाबाई संघासाठी देखील महत्वाचे चेंडू असतील. ओहो हलक्या हाताने रोहन चेंडूवरती आलेत. फेकी केले क्विकली. एकेरी कंप्लीट. एकेरीने संघाचं खातं वाढेल. 26 अतिरिक्त धावा जास्त आल्यात न्यामा बॉईज मधून. सिद्धेशने अतिरिक्त धावा जास्त खर्च केले त्यामुळे 26 धावा धावपलकावरती लागलेत. 1 to go. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. हा चेंडू महत्वपूर्ण चेंडू असेल. साहिल 7 मध्ये 5 चांगले खेळ आतापर्यंत केले. अंतिम चेंडू कारदासाठी कारपेटसाने खेळून काढलेला चेंडू. धनेश पाटील चेंडूवरती फेकी केले. चेंडू होईल डॉट. या डॉट चेंडूने धावपलक जाऊन पोहोचले 27 +2 म्हणजे 2 रन पॅनल्टीचे जोडले जातील. 29 धावा धावपलकावरती लागलेत आणि 30चा पाठलाग करायचा आहे टीम न्यामा बॉईज मोरेगाव या संघाला. आणि नक्कीच एक सुवर्ण संधी देखील न्यामा बॉईज संघासाठी आलेली आहे. धनंजयजी पाटील साहेब यांच्याकडून सलग 3 चौकार लगावले गेले तर 1100 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक देण्यात येणार आहे. धन्यवाद अनिकेत. आपण जोडले होतात. अनिकेत एक मोरेगावातील एक सुमधुर आवाज आपण ऐकत होतात आतापर्यंत. आपण स्क्रीनवरती पाहू शकता आमचे बट्टम साहिल यांना आपण पाहतोय. अजिंक्य ताराचे लाडके सर्व आपल्याला पाहायला भेटत आहेत. त्यानंतर आपण पाहतोय सर्व ग्रामस्थांचं देखील इकडे आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 2100 आणि
LNCC संघासाठी पण एक आनंदाची बातमी आहे. लागोपाठ जर 2 क्लिअर बोल्ड घेतले तर 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हटलं तर आपल्या मोरेगावासाठी नाही तर LNCC साठी देखील सुवर्ण संधी दिलेली आहे. आपल्याकडे पारितोषिकांचं वर्षाव आपल्याला पाहायला भेटतोय. लगातार 3 चौकार न्यामोबॉईज संघातील कोणी मारलं तर 1100 रुपयाचं पारितोषिक आणि क्लीन बोल्ड त्रिफला डिस्ट्रॉय केल्या तर 2100 रुपयाचं पारितोषिक धनंजयजी पाटील साहेब यांच्याकडून आहेत. नक्कीच आपण पाहतोय सोनू, आपण कुठे असाल तर कृपया करून गुड लक यांना बॅट उपलब्ध करून द्यायची आहे. सोनू नक्कीच निरंजन चिंदरकर सर यांच्याकडून देखील सलग 3 चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलेलं आहे. पहा अजून एक सुवर्ण संधी असेल गुडलक यांच्यासाठी. जर का 24 बॉल खेळला आणि संघाला विजयी करून दिला तर 1000 रुपयाचं पारितोषिक निरंजनजी चिंदरकर सर यांच्याकडून तुमच्यासाठी. म्हणजे आता बक्षिसांचा वर्षाव होतोय, बक्षिसांचा वर्षाव इकडे पाहायला भेटतोय. कारण की आपण पाहतोय 2 चॅम्पियन संघांमधली लढत. एक साईडला LNCC तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय मोरेगाव चॅलेंज आपला न्यामाबॉईज संघ. आणि न्यामाबॉईज संघ म्हटलं तर मोठमोठ्या खेळाडूंची भरमार देखील आपल्याला पाहायला भेटणार. जसे आपण पाहतोय रोहित जयस्वाल, त्याच्यानंतर राहुल पोस्टुरे यांना पाहणार आहोत. बरेच असे मोठे दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला भेटणार आहेत. संयमी खेळी करावी लागणार आहे. 24 नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. नितीनजी पाटील साहेब आले होते, त्याच्यानंतर हरिश्चंद्रजी पाटील साहेब आहेत, त्याच्यानंतर भाविकजी पाटील आहेत. नक्कीच सुरेशजी पाटील साहेब यांचं देखील इकडे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. नक्कीच या सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. आपण पाहतोय भूपेश यांना गोलंदाजी मार्कवर. नक्कीच भूपेश यांना वारंवार आपण वरम क्रिकेटमध्ये देखील पाहिलं, 40+ क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलेलं आहे. चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून आपल्याला पाहायला भेटते. वारंवार कालच्या दिवसामध्ये देखील त्यांच्याकडून चांगली गोलंदाजी पाहायला भेटली होती. पहा पहिला चेंडू निर्धाव हाताळताना आपल्याला पाहायला भेटतोय. मेहनत करावी लागणार आहे, पराकाष्ठा करावा लागणार आहे. या संघासमोर धावा करण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे. प्रत्येक धाव तुम्हाला टिचून घ्यावी लागणार आहे. हो पुन्हा एकदा डी झोन मध्ये गोशांकित क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. पुन्हा एकदा एक धाव आपल्याला पाहायला भेटली. चांगली मनस्थिती आपल्याला पाहायला भेटते न्यामोबॉईज संघाची. आतून देखील आपण पाहतोय जवळजवळ 22 चेंडूमध्ये 29 धावांचं भलं मोठं आव्हान आपण पाहतोय न्यामोबॉईज संघापुढे आहे. लगेच पुढील चेंडू आपण पाहणार आहोत चिट्टी यांना, जे राहुल यांना पाहूया कशा रीती हाताळला जाईल. ओ काय चेंडू, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. संधी असेल भूषण भूपेश यांच्यासाठी अजून एक सुवर्ण संधी असेल. जर का यांनी अजून एक क्लीन बॉल घेतला तर लक्षात ठेवायचं 2100 रुपये पारितोषिक धनंजयजी पाटील साहेब यांच्याकडून त्यांना मिळेल. नक्कीच अजून एक बोल्ड म्हणजे क्लीन बोल्ड झाले पाहिजे. दोन्ही विकेट क्लीन बोल्ड स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहेत. चला आपण रोहन यांना पाहतोय. रोहन नवीन बॅटर आपल्याला पाहायला भेटतोय. डिफेन्स केलेला आहे, 1 धाव पूर्ण केलेली आहे. या 1 धावेने संघाची वैयक्तिक धाव संख्या जाऊन पोहोचली दोन्ही आकड्यावरती. म्हणजे आतापर्यंत आपण स्कोर कार्डवर पाहतोय 4 चेंडूचा खेळ झालेला आहे.
या 4 चेंडूच्या खेळामध्ये आपण पाहतोय 2 धावसंख्या उभारताना आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. पुढील चेंडू भूपेश पुन्हा एकदा सज्ज. समोर आपण पाहतोय गुडलक यांना. खोलवर टाप्याचा बेंचो मिस स्टॉक पाहायला भेटलं. थोडंसं एलिव्हेशन कमी शॉटमध्ये पाहायला भेटलं. एज लागली गेली. डिक्लेअर झोनमध्ये जाताना आपल्याला चेंडू पाहायला भेटला, परंतु समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. समोरच्या दिशेने होता, परंतु थोडीशी एज लागलेली आपल्याला पाहायला भेटली. सरळ घोषांकित क्षेत्रामध्ये जाताना चेंडू आपल्याला पाहायला भेटला. आपण पाहतोय 5 चेंडूची खेळी झालेली आहे. 5 चेंडूवरती 3 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय सायलेंट क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतोय, म्हणजे टेक्निकली चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतोय. जे सर्व लाडके नरेंद्रजी पाटील साहेब यांचं देखील इकडे आगमन झालं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र देखील इकडे आलेले आहेत. त्यांचं देखील या चंद्रशेखर साहेब यांचं देखील इकडे आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. स्वागतम सुस्वागतम सर. चालू असणारा सामना एक साईडला मोरेगाव आपण पाहतोय, तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय LNCC नवापूर. म्हणजे एक न्यामा बॉईज संघ आहे, तर दुसऱ्या साईडला LNCC आपण पाहतोय. म्हणजे एक संघ मोरेगावातला तर दुसरा संघ विरारचा आपल्याला पाहायला भेटतोय. पाहू पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे ती 4. आता जिंकण्यासाठी 18 मध्ये गरज असेल 26 धावांची. 18 चेंडू 26 धावा. म्हणजे नवीन गोलंदाज आपण पाहतो राज. नक्कीच कालच्या दिवसामध्ये प्रभावी गोलंदाजी पाहायला भेटली, परंतु कालचा नशीब आजच्या नशिबात खूप फरक असतो. ते आपल्याला नक्कीच पाहायला भेटणार आहे. कोणाचं नशीब उज्ज्वल भविष्याकडे जाणार आहे ते नक्कीच आजच्या रात्रीच्या सत्रामध्ये पाहायला भेटणार आहे. नक्कीच रेफर केलेला आहे, प्लीज चेक करायचं आहे पंचांनी. तदनंतर खरोखरच या आपण स्पर्धा पाहतोय मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2026. या स्पर्धेमध्ये आहे ना आपण पाहू शकता ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक आभार असेल. टिवरीचे सरपंच असतील, सुमितजी ढेकले असतील, NSP स्पोर्ट म्हटलं जातं ओव्हरआर्म क्रिकेटचे बाहुबली यांनी देखील या स्पर्धेसाठी सहकार्य केलेलं आहे. तदनंतर आपण पाहतोय की नरेंद्रजी पाटील साहेब हे देखील यांचं देखील इकडे आत्ताच आगमन झालेलं आहे. त्यांनी देखील या स्पर्धेसाठी हातभार लावला आहे. त्यांचं देखील खरोखरच आभार असेल या स्पर्धेकडून. आपण पाहतोय मोरेगाव चॅलेंजर्स पुरस्कृत चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 क्रिकेटचा महासंग्राम. विराज आपणास विनंती आहे, त्याला थोडं सांगायचं आहे. कॅमेरामॅन चला आपण पाहतोय स्पर्धा मोरेगाव चॅलेंजर्स. या चमचमत्या ट्रॉफीचं मानकरी कोण ठरणार आहे हे नक्कीच आजच्या थोड्याच वेळामध्ये तुम्हाला माहिती पडणार आहे. कारण आपण स्पर्धा पाहतोय, एक साईडला न्यामा बॉयज, दुसऱ्या साईडला LNCC क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय आणि आलेले मान्यवर देखील आपण पाहतोय. ग्रामस्थ देखील आलेले आहेत. नरेंद्रजी पाटील असतील, हरिश्चंद्रजी पाटील असतील, तद्नंतर सुरेशजी पाटील असतील, नितीनजी पाटील असतील. नक्कीच आपल्याला इकडे सुरेशजी पाटील असतील यांचं देखील इकडे आगमन झाले आहे. त्यांचं देखील सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. स्पर्धा म्हटली तर हे मोरेगाववाले नेहमी आमच्या पाठीशी पाठराखे म्हणून असतात. आणि खरोखरच कुठेही जाओ, कोणतीही स्पर्धा असो, ओव्हरआर्म असो, अंडरआर्म असो, ओपन असो, कोणत्याही स्पर्धेमध्ये आम्हाला तत्पर सहकार्य करतात. आणि यांचं खरोखरच जेवढे खेळाडूंवरती उपकार आहेत तेवढे खरोखरच मनोगत मांडणं एक दोन्ही फलंदाजांसाठी चांगलं पारितोषिक आलेलं आहे निरंजन चिंदरकर सरांकडून. पहा, लेग ब्रेक केला, लेग साईडला चौका, ऑफ ब्रेक केला, ऑफ साईडला चौका, मेरिटचा चौका मारला गेला तर त्यांना प्रत्येक चौकारासाठी पारितोषिक आहे. प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक निरंजनजी चिंदरकर साहेब यांच्याकडून आहे. नक्कीच वळतोय पुढच्या चेंडूकडे. पहा, समोरच्या दिशेने मारलेला पहिला चौका आलाय, स्टेट ड्राईव्ह मारलाय, चेंडू सरळ निघून गेलाय सीमा रेषा पार. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे चौकारासाठी डीजे.
सीमा रेषा पार चौकार, त्या चौकारासाठी स्टेट ड्राईव्ह साठी पारितोषिक देखील 200 रुपये इकडे आलेलं आहे. पुन्हा लगावलाय चौकार. प्रत्येक चौकारासाठी आताच नारकरजी यांच्याकडून पारितोषिक लागला होता. चौकार लगावला गेला, 500 रुपयाचं पारितोषिक याला भेटणार. आणि दीपकजी नारकर रुपयाचं पारितोषिक आहे. परशुराम राऊत साहेब यांच्याकडून देखील प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये. आतापर्यंत नारकर सरांनी ज्या पद्धतीने बोलले आपल्याकडे 500 रुपये आलेले आहेत. त्यानंतर निरंजन यांचे देखील 200 रुपये आलेले आहेत. प्रत्येक चौकारासाठी इकडे पारितोषिक आलेली आहे. आपण पाहतोय 1.3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 14 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद देखील झालेला आहे. कुठेतरी खालती वरती 15 बॉल 16 धावा, 15 बॉल 16 धावा, 16 धावा 15 बॉल. आता सामना कुठेतरी फसला गेलाय. ओहो, डिफेन्सिव्ह आपल्याला आता कुठे संयमी खेळी का पाहायला भेटते. 2 क्लीन बोल्ड धनंजयजी पाटील साहेब, 2 क्लीन बोल्ड 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 क्लीन बोल्ड साठी लक्षात ठेवायचं आहे. 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. 700 रुपयाचं पारितोषिक निरंजन चिंदरकर साहेब यांच्याकडून आलेलं आहे. चौकारासाठी आपण पाहतोय इन कॅश आपल्याकडे आलेली आहे. पुन्हा एकदा राज. ओहो, चांगला स्लाइस. शेवटच्या मोमेंटला आपल्याला स्लाइस करताना पाहायला भेटलं. थोडासा डक केला, एक पुढचा पाय आपल्याला वाकवताना पाहायला भेटलं. त्याच्यानंतर थोडंसं प्लेसमेंट आपल्याला पाहायला भेटलं आणि एक धाव पूर्ण केली. या एक धावेने संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 16 या आकड्यावरती. आपण पाहतोय चांगला क्रिकेट इकडे पाहायला भेटतोय. या दोन संघांमध्ये दोन्ही संघ चॅम्पियन संघ मानले जातात. ओ, काय स्लाइस केलाय. शेवटच्या मोमेंटला एज लागून चेंडू आपण पाहतोय डी झोन मध्ये गेलेला चेंडू पाहायला भेटलाय. एक धावेने संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 17 या आकड्यावरती. आणि आता पहा 12 मध्ये 13, 13 1 मेरा ते पाहिलेलं आहे. 12 मध्ये आता पाहूया 13 करायचे आहेत. अजून देखील आपण पाहतोय महत्वाचा खेळाडू गुडलक साठी एक पारितोषिक महत्वाची आहे. जर का 24 चेंडू खेळला, 24 चेंडू पूर्ण खेळला, संघाला जिंकवून दिलं तर निरंजन चिंदरकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मोरेगाव चॅलेंजर क्रिकेट संघ मोरेगावाची आहे घोषणा. मोरेगाव चॅलेंजर दीपकजी नारकर साहेब यांच्याकडून देखील भावांनी म्हणजे मार्कवास टिवा आपण पाहतोय. एक साइडला रोहित जयस्वाल, एक साइडला आपण पाहतोय रोहन जयस्वाल. दोघांनी भावांनी जर का सामना जिंकवून दिला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चला पुन्हा एकदा वारंवार इकडे वर्षाव होतोय पैशांचा. परंतु इकडे एक साइडला सामना देखील गरम पाहायला भेटतोय. हो, यू मिस. थोडासा पहा कुठेतरी अजूनपर्यंत चांगला चेंडू कनेक्ट होताना आपल्याला पाहायला भेटत नाहीये. चला सामना रंगतदार आहे. 11-12 1 और 1 11. आपण पाहिले जेकी श्रॉफचा पिक्चर. त्याच्यानंतर आता आपण पाहतोय 12 कोण होईल, कोणावर भारी आपल्याला पाहायला भेटणार आहे. एक साइडला LNCC नवापूर पाहतोय तर दुसऱ्या साइडला न्यामाबॉईज संघ पाहतोय. समोरच्या दिशेने मारलेल्या पटका तेवढेच चांगलं क्षेत्र, चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंमध्ये पाहायला भेटली आहे. रेफर केले पंचांनी, पाहूया पंचांचे रेफर केलंय. कुठेतरी पंच तेव्हाच रेफर करतात जेव्हा डाऊटफुल वाटतं. आणि डाऊटफुल म्हटलं
तर कुठेतरी पंचांकडे दाद मागितली जाते. थर्ड अंपायरकडे पंच आलेले आहेत. पाहूया पंच काय डिसिजन देतात. तोपर्यंत आपण खरोखरच आलेल्या मंचावरती सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय. नरेंजी पाटील असतील या स्पर्धेसाठी जेवढे सहकार्य केले आहे त्यांचं देखील महत्त्वपूर्ण म्हणजे सिंहाचा वाटा आहे, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. तदनंतर हरिश्चंद्रजी पाटील असतील, सुरेशजी पाटील असतील, त्याच्यानंतर आमचे लाडके सर्वांचे नितीनदादा पाटील हे देखील असतील, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम सर. पहा मंच तेव्हाच आनंदित आणि प्रफुल्लित होतो जेव्हा मंचावरती आपल्याला पाहायला भेटतात ते मंच भरला जातो आपल्या ग्रामस्थांनी, आपल्या पाहुणे मंडळींनी, तेव्हाच हा मंच आपल्याला चांगला पाहायला भेटतो. आणि पहा या परिसरातील पब्लिक, परिसरातील हे खेळाडू पहा सर्वांचे आवडी निवडीचे सर्व हे न्यामा बॉयज संघाचे चाहते आपल्याला पाहायला भेटतात. चला वरूया सामन्याकडे. 10 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा स्लाइस केलाय. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. चांगला षटक म्हणावं लागेल. अजून देखील सामना रंगतदार आपल्याला पाहायला. हा नरेश पाटील साहेब यांचा देखील इकडे आगमन झालेला आहे, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. चेक. स्टेजच्या बाजूला राहायचं आहे कारण की तिकडे शिड्या आहेत, मान्यवरांना येण्यासाठी जागा द्यायची आहे. चला आपणास विनंती आहे थोडंसं स्टेज खाली करायचं आहे. डगआउटमध्ये बसले विनंती असेल प्लीज मान्यवरांसाठी स्टेज खाली करायचं आहे. मान्यवरांसाठी स्टेज खाली करायचं आहे प्लीज विनंती असेल. तसेच अशोकजी पाटील यांचं देखील इकडे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. स्वागतम सुस्वागतम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न काय होतोय काय घडतोय पाहूया. मोठा धक्का मोठा हादरा आपल्याला पाहायला भेटतोय. गुडलक नावाचा वादळ इकडे संपुष्टात येताना पाहायला भेटतोय. देऊया एक संधी डीजेला, ऐकू एक सुमधुर संगीत. डीजे देखील बरेच सामने मोरेगाव चॅलेंजर्ससाठी बिलॉंग करताना जिंकवून दिलेले आहेत. मोठा फटका मारण्यावर समोरच्या दिशेने चेंडू सरळ निघून गेला. सीमारेषा पार. चौकार. डीजे चेंडू येईल त्या पद्धतीने जर का फटके गेले तर प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे निरंजनजी चिंदरकर सर यांच्याकडून. नक्कीच आमच्या मोरेगावातील आन बान शान जयप्रकाशजी पाटील साहेब यांचा देखील या मंचावरती आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जनार्दनजी पाटील साहेब आपल्या मोरेगावचे सरपंच यांचं देखील इकडे आगमन झालं, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. स्वागतम सुस्वागतम. तदनंतर मधुकरजी पाटील साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील सहकार्य झालेलं आहे. आणि खरोखरच वेलकम टू मोरेगाव चॅलेंजर्स ट्रॉफी. UCC आपणास विनंती केली जाते प्लीज थोडं डगआउट खाली करायचं आहे. UCC संघ आपणास विनंती केली जाते थोडंसं सहकार्य करायचं आहे. पाहुण्यांची मांदी आली आपल्याला पाहायला भेटते या स्पर्धेसाठी. हे स्पर्धक नाही आहेत. चला आपण पाहतोय 6 चेंडूचा खेळ आता बाकी आहे. उर्वरित 6 चेंडूमध्ये आपल्याला 4 धावा करायच्या आहेत. अंकित गवत ही इज ऑन स्ट्राईक.
अंकित गवस इज ऑन स्ट्राईक. आता पाहूया सामना कुठेतरी वेगळ्या पद्धतीने चाललाय. आता तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. आता तुम्हाला प्रयत्न करा. प्रत्येक चौकारासाठी 4, 500, 1000, 2000चं पारितोषिक आहे. परंतु आता पाहूया, आता संघासाठी खेळण्याची गरज असेल. प्रत्येक रनसाठी प्राइज असेल. प्रत्येक 1 रनसाठी अंकित गवस यांच्याकडून, निरंजन चिंदरकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. नक्कीच आपण पाहतोय आता 5 चेंडू 3 धावा, 5 चेंडू 3 धावा आपल्याला पाहायला भेटणार. मंचावरती आलेल्या मान्यवरांसाठी सांगू इच्छितो की न्यामा बॉईज विरुद्ध LNCC नवापूर संघ. आपण पाहतोय मोरेगाव संघ, न्यामा बॉईज संघ म्हटला तर आपल्या मोरेगावातील एक चांगला आणि मातंबर संघ म्हटला जातो. तर LNCC म्हटला तर विरार परिसरातील एक नामवंत संघ मानला जातो. त्या संघासमोर लढत असताना 5 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. आता पाहूया समीकरण कशारित्या पुढे घेऊन जातील. आपण पाहतोय रोहित यांना, रोहन यांना पाहूया कशा पद्धतीने पेडल स्वीप. वाव, टाळ्या झाल्या पाहिजेत या शॉटसाठी. हा शॉट खेळण्यासाठी, पेडल स्वीप खेळण्यासाठी तुम्हाला खूप सराव करावा लागतो आणि तो सराव केलेला आहे आणि त्या सरावानेच सक्सेसफुल यांना भेटलेला आहे. आपण पहिला पेडल स्वीप. आता गरज आहे 4 वरती 2, म्हणजे एक साईडला मोरेगाव, एक साईडला विरार. बॅटल मोठी पाहायला भेटते. कोण जिंकेल कोण हरेल 4-2ची इक्वेशन आपल्याला पाहायला भेटते. जयेशजी पाटील देखील इकडे आलेले आहेत. जयेशजी पाटील, मोठा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. इकडे भेटीस आलेला सामना, नक्कीच सामना रंगतदार. LNCC विरुद्ध LNCC नवापूर विरुद्ध आपण पाहतोय न्यामा बॉईज मोरेगाव संघ. नक्कीच अंकितजी गवस यांना आपण पाहतोय. गवस यांनी बरेच असे प्रेशरवाले सामने जिंकवून दिलेले आहेत. त्यानंतर गोलंदाज आपण पाहतोय, या गोलंदाजाने देखील चांगले सामने जिंकवून दिलेले आहेत. चला जास्त वेळ घ्यायचा नाही, टायमरवरती लक्ष ठेवायचं आहे. एक खेळाडू तुमच्या डगआउट दिशेने जाईल जर का टाइम जास्त झालं. चला लगेचच सामना ऑन करायचा आहे. चला पाहतोय. अहो, काय स्लाइस केलाय, मोठा फटका. चांगली फेकी पाहायला भेटली. परंतु या फेकीमध्ये काय झालं, बॉलर थ्रू मध्ये थोडीशी चुकी आपल्याला पाहायला भेटली. बॉलर थ्रू मध्ये जर काय फेकी अडवली गेली असती तर नक्कीच रनआउटच्या स्वरूपामध्ये कुठेतरी आपल्याला पहा. गुरुवर्य आपण पाहतोय निरंजनजी चिंदरकर सर, प्लीज जास्त टीम मीटिंग करायची नाही. लक्षात ठेवायची आहे, कारण सामन्याला आपल्याला जास्त वेळ घ्यायची नाहीये. चला शेवटचे 3 चेंडू 1 धाव. पाहूया कोणता फटका आपल्याला एक्झिक्यूट करताना पाहायला भेटेल. एकदा मोरेगावकर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या सामन्यासाठी. चला मोरेगावकर, एकदा जोरदार टाळ्या न्यामा बॉईज संघासाठी. नक्कीच सगळ्यांचा आवडता संघ म्हटला जातो न्यामा बॉईज संघ. पाहूया काय होतंय, काय घडतोय. काय चेंडू डीजे. चला डीजेला आपण एक संधी देतोय. चेंडू निघून गेलाय सरळ डीजे. हॅलो, चेक.